नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET-सेलच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जी काय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, विशेषतः मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम आपण गेल्या जवळजवळ 8 वर्षापासून करतो आहे. आता हे आपलं 9वं वर्ष असणार आहे. तर या संदर्भाने 2 प्रकारची सेवा आपण विद्यार्थी पालकांना देतो. एक असते ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रिया आणि दुसरी असते ऑफलाईन काउन्सिलिंग प्रक्रिया. ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थी व पालकांना ऑफिसला यायची गरज पडत नाही. त्यांचे आवश्यक कागदपत्र, त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन आपण सगळी सेवा त्यांना ऑनलाईन पद्धतीनं देतो. दुसरी ऑफलाईन पद्धतीनं जी काउन्सिलिंग प्रक्रिया असते त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिसवर यावं लागतं. रजिस्ट्रेशन प्रक्रियेपासून ॲडमिशनपर्यंत या दरम्यानच्या काळातले सगळे अपडेट्स प्रोसेस करणं, चॉईस फिलिंगचा पार्ट, हे सगळं मार्गदर्शन दोन्ही केसमध्ये म्हणजे ऑनलाईन काउन्सिलिंगमध्ये आणि ऑफलाईन काउन्सिलिंगमध्ये दोन्हीमध्ये ते आपण विद्यार्थी पालकांना प्रोव्हाइड करतो. जर आपल्यापैकी कुणीही या संदर्भानं काउन्सिलिंग प्रक्रियेत जॉईन व्हायचं असेल, एनरोल करायचं असेल, तर तुम्ही आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला, खाली दिलेल्या लिंकला तुम्ही जॉईन करा. या संदर्भातली सगळी अपडेट, जॉईन कशा पद्धतीने करायचं त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मी या ठिकाणी देतो आहे. या पद्धतीनं आपण ॲस्पायर एज्युकेअरसोबत जोडू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2026-27ची जी काय प्रवेश प्रक्रिया आहे त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रॉपर गायडन्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता. काउन्सिलिंग प्रक्रिया बऱ्याचदा या प्रोसेसच्या संदर्भानं खूप लोक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, परंतु योग्य वेळी योग्य सल्ला हा सुद्धा फार महत्त्वाचा असतो आणि कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी ज्यांचा चांगला अनुभव आहे त्याच व्यक्तीकडे, त्याच काउन्सिलरकडे तुम्ही जॉईन होणं अपेक्षित असतं. कारण हल्ली बऱ्याचदा आपण पाहतो की खूप नव्यानं काउन्सिलिंगच्या प्रक्रियेत किंवा या क्षेत्रामध्ये आलेली लोक आहेत ज्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि विद्यार्थ्याचं त्यात पर्यायानं नुकसान होतं आणि एकदा वेळ गेली तर मग भरपाई होण्याची संधी नसते. कुठलीही गोष्ट एकदा चुकली तर ती दुरुस्त करायचा स्कोप नसतो. त्यामुळं बऱ्याच मुलांचं ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये जर रजिस्ट्रेशन चुकलेलं असेल तर त्यांचं पुढे नुकसान होतं आणि याचा जास्त फटका ज्यांना शेवटी ॲडमिशन मिळतो त्या मुलांना होतो. कारण करेक्शनसाठीची जी काही विंडो आहे ते ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन उपलब्ध आहे, परंतु त्यानंतरसुद्धा राऊंड असणं आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं असं आहे की ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, जे तुम्हाला न्याय देऊ शकतात, अशा व्यक्तीकडे तुम्ही एनरोल करू शकता. एनरोल करत असताना ते आपल्याला कुठली सेवा देते हे समजून घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. आता ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला काय मिळतं तर रजिस्ट्रेशन बसणं म्हणजे महाराष्ट्र CET-सेलचं जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया होणार आहे या रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत अनेक स्टेप्स असतात, पायऱ्या म्हणूया आपण त्याला सोप्या भाषेत, आणि हे सगळं मार्गदर्शन आपण विद्यार्थी व पालकांना त्या ठिकाणी करतो. पहिली टप्पा काय असतो, साधारण एक मोठी पालकांना विद्यार्थ्यांना थोडंसं अवेअरनेस क्रिएट व्हावा, तर त्यातला पहिला टप्पा काय असतो? पहिला टप्पा असतो महाराष्ट्र CET-सेलच्या माध्यमातून होणारं रजिस्ट्रेशन. तसं बघायला गेलं तर रजिस्ट्रेशन अगदी सोपा विषय आहे, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याची कॅटेगरी वेगळी आहे, त्या कॅटेगरीनुसार लागणारे कागदपत्र वेगळे आहेत. बऱ्याचदा ॲडिशनल रिझर्वेशन असतं, खूप सारे वेगवेगळे ॲडिशनल रिझर्वेशन असतात ज्याच्यामध्ये आर्मी पर्सनसाठी D1, D2, D3, PWD कॅन्डिडेटच्या संदर्भानं रिझर्वेशन आहे, हिली एरियाच्या संदर्भानं आहे किंवा इतर बरेच रिझर्वेशन विद्यार्थी पालकांना उपलब्ध असतं. पण जर फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीला ही माहिती नसेल आणि तुम्हाला माहिती असण्याचं फारसं काही कारण नाही आणि जर हे ॲडिशनल रिझर्वेशन असतानाही रेग्युलर जे रजिस्ट्रेशन आहे तेच तुमचं झालं तर एडिट फॅसिलिटी उपलब्ध नाही. त्यामुळं बऱ्याच मुलांचं ॲडमिशन प्रक्रियेत नुकसान होतं. फॉर एक्झाम्पल, आता बरेचसे विद्यार्थी OBCमध्ये पण येतात, पण ते जैन मायनॉरिटीमध्ये पण येतात. तर अशा विद्यार्थ्यांचं फक्त OBCमध्ये रजिस्ट्रेशन झालं आणि जैन मायनॉरिटीच्या ठिकाणी मिस झालं तर त्यांचा फक्त OBC कॅन्डिडेट म्हणूनच विचार होतो. हालाकी ते जैन मायनॉरिटीमध्ये येतात, पण फॉर्म भरत असताना जर आपण जैन मायनॉरिटी तिथं केलं नाही किंवा आता मुस्लिम मायनॉरिटीचे BMAचे कॉलेजेस आहे
मुस्लिम मायनॉरिटी निवडलं नाही तर तुमचं फक्त जनरल कॅटेगरी असेल तर जनरल OBC असेल तर OBC तेवढा पुरता विचार होतो, मायनॉरिटीच्या संदर्भानं तुमचा विचार होत नाही. हे फक्त एक उदाहरण आहे. आणि मग त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा एक कमी मार्काच्या मुलांना BAMSला ॲडमिशन मिळतं आणि मग तुमचं त्या ठिकाणी नुकसान होतं. थोडक्यात काय सांगायचं आहे की व्यवस्थित अनुभव असलेल्या व्यक्तीकडे तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा. माझ्याकडे जेव्हा असा आग्रह म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, खूप ॲडमिशन्स होतात. म्हणजे अक्षरशः दरवर्षी 750च्या आसपास विद्यार्थी आपल्याकडं एनरोल होतात आणि यातले एक 10-20 मुलं जे की MBBS वगैरे साठी म्हणून मिळालं नाही म्हणून किंवा तिथपर्यंत परत जायचं आहे म्हणून किंवा त्यासाठी रिपीट करायचं आहे म्हणून ते रिपीटला जातात. बाकी मोस्टली मग सगळे मुलं हे कुठे ना कुठे प्लेस होतात. नाही MBBS तर BDS आहे, BAMS आहे. काही मुलांचा स्कोअर कमी असतो, रिपीटर असतात, मग ते BAचे नसलं निवडतात. काहींचा विषय असा असतो की मी रिपीट ऑलरेडी केलं आहे, आता रिपीट करायचं नाही, पण मला BAMS पाहिजे. महाराष्ट्रात मिळालं मॅनेजमेंट तर ठीक आहे. महाराष्ट्राचं बजेट नसेल तर बाहेर राज्यात म्हणजे जसं की MP आहे, कर्नाटक आहे, UP आहे, पंजाब आहे, अशा ठिकाणी आपण त्यांना ते ॲडमिशन करून देतो. थोडक्यात काय तर आपल्याकडे एनरोल केल्यानंतर सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. बाहेरच्या राज्यात ॲडमिशन प्रक्रियेला जात असताना तिथं प्रत्येक राज्याची प्रक्रिया वेगळी आहे. कुठे फक्त रजिस्ट्रेशन फीस भरून ॲडमिशन प्रक्रियेत जाता येतं, कुठं डिपॉझिट अमाऊंट भरून जावं लागतं. मग ती सगळी प्रक्रियासुद्धा आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी करतो. अर्थात त्यासाठीची वेगळी फीस आम्ही घेतो, परंतु फायनान्शियली ज्या पालकाचं महाराष्ट्राचं बजेट नाही आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हे जे काय पर्याय असतात तर हे चांगले असतात, फायनान्शियली बर्डन करणारे नसतात आणि मग बऱ्याचदा पालक त्या ठिकाणी निर्णय करतात. थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की आता नीट परीक्षा अगदी जवळ आलेली आहे. विद्यार्थी अगदी जोमानं तयारी करतायत. बरेचसे विद्यार्थी आता सराव परीक्षा सोडवत असतील, फुल लेंथ एक्झाम सोडवत असतील. मग अशा प्रक्रियेत कुठेतरी तुम्हाला खूप भारी भारी जाहिराती पाहायला भेटतील. कारण मी पण जर असं इन्स्टा वगैरे स्क्रोल केलं तर खूप जाहिराती पाहायला भेटत आहेत की ज्यांच्याकडं काही फारसा अनुभव नाही आहे, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून पेड जाहिराती करून लोकांना आपल्यापर्यंत खेचण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती त्या ठिकाणी केल्या जातात. अर्थात त्यांनी करू नये असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु आलेल्या विद्यार्थ्याला म्हणजे व्यवसाय करणारा जो कुणी असेल, मी असेल किंवा इतर कुणी असेल, ते आपल्या पद्धतीनं विद्यार्थी पालकांना आपल्याकडं ओढण्यासाठी प्रयत्न करणार, काही दुमत नाही. परंतु तुम्ही पालक म्हणून तुमच्या विद्यार्थ्याला न्याय मिळेल, त्याच्या आलेल्या मार्कावर व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि त्यातून तुमचा यावर्षी प्रवेश मार्गी लागेल. मग तो मेडिकलचा असेल, मग तो इंजिनिअरिंगचा असेल किंवा अगदी फार्मसी असेल, नर्सिंग असेल. यासाठी योग्य मार्गदर्शन कोण करू शकतं याचा तुम्ही थोडासा शोध घेतला पाहिजे. बऱ्याचशा काउन्सलरला मी पर्सनली ओळखतो, त्यांचं काम खूप छान आहे, परंतु ते सगळं करत असताना बऱ्याचदा काही प्रक्रिया तुमच्या एंडला येते, म्हणजे तुम्हाला करावी लागते, तर तेही आमच्याकडे होत नाही. रजिस्ट्रेशनपासून अप टू ॲडमिशन जे काय मधले सगळे फेज आहेत, रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट स्कॅनिंग, अपलोडिंग, फीस पेमेंट, चॉईस फिलिंग, कॉलेजच्या सगळ्या याद्या तुम्हाला प्रोव्हाइड करणं, त्यावेळेची चॉईस फिलिंग करून देणं, त्या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला देणं, त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करणं. अगदी आलेल्या प्रत्येक गव्हर्नमेंट नोटिफिकेशनचा व्हिडिओ आपण विद्यार्थी पालकांसाठी शेअर करतो आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांना लाभ होतो. आमच्याकडे एनरोल झालेल्या मुलांना तर होतोच, पण असे अनेक विद्यार्थी जे आमच्यापर्यंत येऊ शकत नाही त्यांनासुद्धा त्याचा इनडायरेक्टली लाभ होतो. कारण आपले व्हिडिओ अगदी मुद्देसूद कुठेही इकडं तिकडं न करता अगदी टू द पॉईंट माहिती आपण देतो आणि उद्देश एकच असतो की विद्यार्थी पालकांना प्रॉपर माहिती द्यावी. व्हिडिओ बनवून भरपूर व्ह्यूज यावेत, त्यातून मग यूट्यूबच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून पैसे कमावे हा उद्देश नाही आहे. ऑलरेडी खूप विद्यार्थी एनरोल होतात, ते फीस भरतात, ते आपली सेवा घेतात, त्यातून आपल्याला जे काय आपलं अर्थार्जन आहे किंवा जे काय आपल्याला अपेक्षित पैसे आहेत ते मिळत असतात. परंतु उद्देश एकच आहे की जे आपल्याकडं येऊ शकत नाही त्यांनाही मार्गदर्शन व्हावं. कारण सगळेच आपल्याकडे आले तर त्यांना पण आपण सेवा देऊ शकत नाही. अगदी 500-550च्या आसपास, 600च्या आसपास मेडिकलचे विद्यार्थी असतात दरवर्षी, बाकी इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंगचे असतात आणि यांना सेवा देताना खूप दमछाक होते.
कारण एक ठराविक वेळ असतो, त्या ठराविक वेळेमध्ये ही सगळी सेवा द्यायची असते आणि रजिस्ट्रेशनपासून सगळ्या प्रक्रिया आपण करत असल्यामुळे थोडी जबाबदारी जास्त असते. त्यामुळं फार विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ॲडमिशन घ्यावेत हा या व्हिडिओचा उद्देश नाही आहे. उद्देश यासाठी आहे की अनेक नव्यानं आलेले जे काही काउन्सिलर्स आहेत त्यांचं म्हणजे मी वैयक्तिक ज्यांना मला जे माहिती आहे त्यांना फारसं काही माहिती नाही आहे, परंतु ह्या फील्डलासुद्धा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरीच बेरोजगारी आहे. दुसरं कारण असं आहे की बरेचसे ॲब्रॉडला मेडिकलचं एज्युकेशन घेऊन आलेले आहेत, ते परीक्षा पास झालेले नाहीत म्हणून त्यांनी त्यांचा व्यवसाय थाटलेला आहे. अर्थात अर्निंग करण्यासाठी कुणी कुणाला या भारतामध्ये थांबू शकत नाही. लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. आपल्या संसारासाठी आपल्या पोटापाण्यासाठी प्रत्येकाला कुठला तरी व्यवसाय करायचं या ठिकाणी स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु हे सगळं असताना आपल्यासाठी त्याचं नुकसान होऊ नये. बरेच काउन्सिलर ॲडमिशन्स खूप घेतात, नंतर फोनसुद्धा उचलत नाही किंवा त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकत नाही. मी खूप अभिमानानं सांगेल की माझ्याकडं इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी आणि नर्सिंग या 4च स्ट्रीमचं आपण आता ॲडमिशन करतो, कारण खूप इन्क्वायरीज असतात इतर, पण ते आपण आता करत नाही. त्याचं कारण असं आहे की मी प्रत्येकाला वैयक्तिक बोलतो, वेळ देतो आणि पालकांना, विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शनही करतो. त्यातून विद्यार्थी पालकांना थोडी दिशा मिळते आणि त्यातून निर्णय होतात. म्हणून रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन ही जी का आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हेल्प करतो, यामधनं मग विक्रमी ॲडमिशन आपण आत्तापर्यंत केलेलं आहे. जवळजवळ 8 वर्षामध्ये जवळजवळ 5000+ विद्यार्थी आपल्याकडून आतापर्यंत एनरोल झाले असतील. मग ते मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगच्या स्ट्रीममध्ये मेजर स्वरूपामध्ये, विशेषतः मेडिकलमध्ये एकदम हायर साईडला, कारण आपल्याकडं जेवढा काही क्राऊड असतो त्यापैकी जवळजवळ 80% क्राऊड हा मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं असतो. कारण आपण महाराष्ट्रात तर ॲडमिशन प्रक्रिया करतोच जी की मेरिटवर असते, परंतु या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यातसुद्धा ॲडमिशन प्रक्रिया विद्यार्थी पालकांची करून देतो. त्यामुळं अनेकांना जे येतं त्या ठिकाणी व्यवस्थित फायदा होतो आणि त्या मुलांचं करिअर मार्गी लागतं. अल्टिमेटली प्रत्येक पालकाचं एकच ध्येय आहे की त्यांचा जो काय पाल्य आहे, विद्यार्थी आहे, त्याचं मार्गदर्शन त्याला व्यवस्थित भेटावं, त्याचं करिअर मार्गी लागावं आणि आपलं टेन्शन कमी व्हावं, ही सगळ्या पालकांची भावना असते. तर या सगळ्या प्रक्रियेतून आपण अनेक वर्षापासून यशस्वीरित्या काम केलेलं आहे आणि अगदी ट्रान्सपरन्सी ठेवून काम केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांचा प्रचंड विश्वास ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटवर आहे. अनेक असे विद्यार्थी आहेत, पालक आहेत जे मला कधीही भेटलेले नाही आहेत, परंतु केवळ माझे व्हिडिओ पाहून, माझ्या व्हिडिओवर विश्वास ठेवून त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल होऊन फीस भरून त्यांचे ॲडमिशन पण मार्गी लागलेले, त्यांची माझी कधी भेट पण झालेली नसेल, असे पण अनेक उदाहरणं आहेत. कारण अंतर खूप असतं. आपल्याकडं ऑनलाईन सेवा जेव्हा आपण प्रोव्हाइड करतो त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे ॲडमिशन्स होतात, प्रत्यक्ष येण्याची गरज पडत नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांचा त्या ठिकाणी बराचसा वेळ वाचतो. ट्रॅव्हलिंगचा खर्च, ट्रॅव्हलिंगची दगदग, इथं आल्यानंतरचं वेटिंग, हे सगळं वाचतं आणि त्यातून हे सगळं वाचूनही सेवा तर तीच भेटते जी ऑफलाईनमध्ये भेटणार आहे. पण ऑनलाईनमध्ये एनरोल होण्याचं प्रमाण पण आपल्याकडं खूप आहे. दरवर्षी साधारण 100पेक्षा जास्त विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीनं एनरोल होतात आणि ऑनलाईन पद्धतीनं सगळी सेवा घेऊन त्यांचे प्रवेशसुद्धा आपण आतापर्यंत मार्गी लावलेले आहेत, कुठेही अडचण न येता. सो ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आपण मला संपर्क करू शकता. ऑफिशियल जे नंबर आहेत ते 9481121212 हे तर आहेत. HY 9922250200 हा पण एक नंबर आहे. परंतु बरेचसे नंबर, ऑफिसची ॲड्रेसची लिंक किंवा इतर सगळी माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यासाठी मी देतो. महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंगची तयारी करतायत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांना परिपूर्ण मार्गदर्शन आमच्याकडनं घेता येईल आणि या 2026-27ची प्रक्रिया अगदी निर्विघ्नपणे, सुस्थितीमध्ये, सुरळीतपणे त्यांची पार पडेल, यासाठी तुम्ही त्यांना नक्की मदत कराल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये अगदी लगेचच CETची परीक्षा आहे. मग ती PCB CET असेल, PCM CET असेल आणि त्यापुढे नीटची परीक्षा आहे. तुर्तास CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.